पैसे उकळले आहेत, बजाज फायनान्स कंपनी मधून लोन घेतलेली आहेत, नेमका काय प्रकार आहे? इश्यू असा आहे, आमच्या मानपूरमध्ये साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे. त्या गरीब लोकांचे आधार कार्ड, आय कार्ड वगैरे जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते, आमचे जे आरोपी आहेत ह्या नवीन गुन्हा मी 420 चा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यातील जे 2 आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त 4 ते 5 हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ 80-80 हजार ते ऍपलचे मोबाईल आहे ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे. परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही. 4 ते 5 हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत. तर आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी की शासनाची लाडकी बहीण योजनेअंतर्गत फसवणूक झालेली आहे. परंतु तसं कोणत्याही प्रकारचे कोणताही अँगल या केसमध्ये नाही आहे. यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ऍपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाहीये. साधारण किती महिला आहेत? जवळजवळ 60 ते 65 महिलांचे आपण जबाब घेतलेले आहेत. महिला पण आहेत, काही जेंट्स पण आहेत. हा जवळजवळ 2 वर्षांपासूनचा हा संपूर्ण आहे. 2 वर्षाच्या पिरियड मध्ये यांनी गुन्हा केलेला आहे आणि 20,07,000ची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे. कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात, कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं. जास्तीत जास्त आम्हाला विक्टिम्स आहेत, बळीत आहेत, त्यांना आपण मदत करू शकू. आणखी आवाहन करतो की डॉक्युमेंट्स आहेत ते कुठलीही खातरजमा न करता आपण एखाद्याला दिल्यावर किती भूदंड पडू शकतो? अगदी खरं आहे. याच्यामध्ये आपण आता आम्ही मानपूर पोलीस म्हणा किंवा मुंबई पोलीस म्हणा, एक सायबर शिल्ड नावाचा आमचा एक प्रोजेक्ट असतो. दरवेळेला आम्ही दर दिवशीला एकतरी किमान कॉर्नर मीटिंग घेतो आणि लोकांना आम्ही सजग करतो की बाबा तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत असं कोणत्याही अननोन पर्सनला कोणत्याही कारणासाठी देऊ नका. खरोखरच तुमची आवश्यकता असेल आणि त्या डॉक्युमेंट्स वरती तुम्ही लिहा काय कारणासाठी तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे. हे लोक जे आहेत ते तुमच्या अनपडपणाचा, अशिक्षितपणाचा बऱ्यापैकी गैरफायदा उचलतात आणि बेनिफिट हा त्या लोकांना होतो, तुमचं नुकसान होतं. मॅडम, या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक केलेली, त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय? आता आपल्याकडे सध्या आरोपी आणलेले आहेत. लवकरच त्या आरोपी अटक करून प्रोसेस कंप्लीट करतोय आम्ही. झालेली आहे आता आरोपी सुद्धा. यामध्ये आणखीन 2 आरोपी